नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती मंच यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर तर व्हिडिओमध्ये अशी माहिती द्यायची आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो का थकलेला आहे, त्याला विलंब का होत आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत होईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आजची म्हणजे 6 मे 2026 सर्वात महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे. तर हप्त्याबाबत जी मोठी अपडेट, प्रलंबित हप्ते राज्यातील अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. ई-केवायसी प्रक्रिया आणि काही भागातील पोटनिवडणुकामुळे हे हप्ते थांबवण्यात आले आहेत. माहिती काय आहे तर कशाबद्दल, तर मार्च आणि एप्रिलचे हप्ते का विलंब होत आहे, तर तर कशामुळे, तर काही केवायसी जी आहे, केवायसीची तारीख जी होती ती एप्रिल 2026 लास्ट होती. त्याच्यामुळे त्याला विलंब होत आहे. आणि परत महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पोटनिवडणुका होत्या, जसे की बारामतीमध्ये आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होत्या. त्यामुळेही आपल्या जे हप्ते आहेत त्यामुळे त्याला विलंब होत आहे, असं माहिती आपल्याला मिळालेली आहे. की किती पैसे मिळणार आहेत, तर अशी चर्चा आहे की सरकार मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे एकूण 4500 रुपये किंवा किमान 2 महिन्याचे तरी 3000 रुपये पात्र महिलांना त्याच्या खात्यात जमा होऊ शकतात. किती ते एकदम आता मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळून 3000 रुपये मिळू शकतात, किंवा मार्च, एप्रिल, मेचे मिळून 4500 रुपये, म्हणजे तुम्हाला अजून 1 महिना वाट पाहावी लागेल. 3 महिन्याचे जर हप्ते तुम्हाला देणार असेल तर तुम्हाला अजून 1 महिना हप्ता वाट पाहावा लागेल. 3 महिन्याचे तुम्हाला 4500 रुपये मिळतील. पण असं काही होणार नाही. तुम्हाला 2 महिन्याचे हप्ते मिळून जातील. मार्च आणि एप्रिलचे असे मिळून 3000 रुपये तुम्हाला मिळून जातील. पण त्याची डेट काय आहे, तर डेट सध्या तरी आलेली नाहीये. कधी जमा होणार, तर ई-केवायसीची मुदत 30 एप्रिलला संपलेली असून, म्हणजे नुकतीच आता 30 एप्रिलला ई-केवायसी संपलेली आहे. सर्वांनी ई-केवायसी केलेली आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व महिलांनी ई-केवायसी केलेली आहे का? ई-केवायसी जर केलेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी केवायसी केलेली आहे का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाका. आता पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली आहे. म्हणजे सध्या पात्र ज्या महिला आहेत त्यांची यादी डिक्लेअर केलेली आहे. 10 मे पर्यंत हे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की कधीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील, तर 10 मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. 10 मे पर्यंत किती महिन्याचे येतील, तर मार्च आणि एप्रिल असे मिळून 2 महिन्याचे तुम्हाला 3000 रुपये येतील. किती? 3000 रुपये तुम्हाला जमा होतील 10 मे पर्यंत. अपात्र आणि केवायसीचं स्टेटस काय आहे, तर 45 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आणि ई-केवायसी न केल्यामुळे किंवा अर्जात त्रुटी असल्यामुळे राज्यभरातील सुमारे 54 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. किती? 54 लाख महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. 54 लाख म्हणजे खूप मोठा आकडा आहे. आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, असं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. पुन्हा संधी, ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले आहेत त्यांना अपील करण्याची किंवा त्रुटी सुधारण्याची पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत शासन निर्णय झालेला नाही. जर जास्त महिला अपात्र झालेल्या असतील तर सरकार निश्चितच त्यांना संधी देईल, आणि जर कमी महिला या अपात्र झाली असतील तर त्यांना संधी मिळण्याची कमी शक्यता आहे. पात्र लाभार्थी सध्या 1,80,00,000 ते 1,89,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजे किती? 1,80,00,000 1,80,00,000 ते 1,89,00,000 महिला या पात्र झालेल्या आहेत. आता तुम्हाला पैसे येण्यासाठी काय काय पैसे आले की नाही हे कसे चेक करायचं आहे, तुम्हाला काय करणे आवश्यक आहे, तर बँक खाते तपासा. तुमचे आधार कार्ड बँकशी लिंक आहे की नाही याची खात्री करा.
म्हणजे तुमचे जर बँकेला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला SMS येणार नाहीत, तुमचं कोणतंही काम होणार नाही. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमचे खाते सक्रिय असल्याची आणि त्यावर डीबीटी सुविधा सुरू असल्याची खात्री करा, जेणेकरून पैसे जमा होताना तांत्रिक अडचण तुम्हाला येणार नाही. आणि तुम्ही काय करायचं आहे, तर अधिकृत जी वेबसाईट आहे, कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं नाही. ही आपली अधिकृत वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in. ही अधिकृत वेबसाईट आहे. या तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तरी ह्या वेबसाईटला तुम्ही अवश्य भेट द्या, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती क्लिअर होऊन जाईल. आणि तुम्ही काय करायचं आहे, कशापासून काळजी घ्यायची आहे, तर सोशल मीडियावर जे अफवा विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत जी सरकारी घोषणाची तुम्हाला वाट पाहायची आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवून बळी पडायचं नाहीये. त्यामुळे जो सरकारचा अधिकृत निर्णय आहे किंवा जी घोषणा होईल ती आपल्या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यातच येईल. आणि लवकरच जी मंत्रिमंडळाची बैठक हप्त्याच्या वितरणाबाबत अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला एक 10 तारखेवरती सांगितल्याप्रमाणे 10 मे पर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील. कधीपर्यंत? 10 मे पर्यंत. जेव्हा GR येईल तेव्हा मी तुम्हाला आपल्या YouTubeच्या माध्यमातून सांगेलच. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मैत्रिणींना, लाडक्या बहिणींना तुम्ही लिंक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.